पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत CP मुंबई म्हणजेच मुंबई शहर, त्याच्यानंतर पुणे व महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांचं जे काही ग्राउंड आहे तर ते एक्झॅक्टली प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार तुमचं ग्राउंड कधी होणार आहे संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओच्या आत अपडेट पाहायला भेटणार आहे. आता समजा तुम्ही जळगावला अर्ज केला, त्याच्यानंतर कोल्हापूर, सातारा, सांगली, तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे SRPFमध्ये, कारागृहामध्ये कुठल्याही तुम्ही या ठिकाणी घटकात जर अर्ज केलेला आहे तर तुमचं ग्राउंड कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे हे तंतोतंत आणि एक्झॅक्टली माहिती समोर आलेली आहे. तर CP मुंबईचं जे काही ग्राउंड होणार आहे ते पण तुम्हाला सांगतो कधी होणार आहे, त्याची तयारी कधीपासून तुम्हाला किती वेळ भेटतो काय, आणि ग्राउंडमध्ये कोणत्या पद्धतीचं या ठिकाणी तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे आणि किती मुलांना व किती मुलींना रोज रोज बोलवलं जाणार आहे, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला इतर विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला शेअर करायचं आहे. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, मी तुम्हाला सगळे जे काही घटक आहेत SRPF, त्याच्यानंतर पोलीस, चालक, त्याच्यानंतर जे काही अदर घटक आहेत सगळे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की कोणाचं ग्राउंड कधी होणार आहे. आता बघा, 3 ते 4 ठिकाणाची अपडेट आलेली की तुमचं ग्राउंड कधी होणार आहे. रायगडचं ग्राउंड या ठिकाणी 20 जानेवारीमध्ये होणार आहे. याच महिन्यात 20 तारखेपासून सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर समोरचं जे काही ग्राउंड आहे तर ते समोरचं ग्राउंड छत्रपती संभाजी महाराज नगरचं ग्राउंड, त्याच्यानंतर मुंबई लोहमार्ग, अनेक ठिकाणाचं ग्राउंडची डेट आलेली आहे. 20 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थी म्हणत होते सर आम्ही मुंबईला फॉर्म भरलेला आहे, मग आमचं ग्राउंड कधी होणार आहे. आता बघा, तुम्हाला मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे आणि रोज किती विद्यार्थ्यांना बोलवणार आहे व ग्राउंडमध्ये कोणतं तंत्रज्ञान वापरलं जाईल. आता भरपूर विद्यार्थ्यांचं या गोष्टींपासून नुकसान होणार आहे. मित्रांनो, आता हे कागदपत्र तयार ठेवा. आधुनिक तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी अनेक प्रकारच्या त्यांना अडचणी येतोय आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी कुठंतरी घोळ होतोय, घोटाळा होतोय, टायमिंगमध्ये कमी जास्त या ठिकाणी दाखवलं जातंय. सगळं मी तुम्हाला क्लिअर करणार आहे, कारण जो या ठिकाणी मुद्दा समोर आणण्याचा मी प्रयत्न करतोय तो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी व विद्यार्थिनीसाठी महत्त्वाचं आहे, ज्याने मुंबईला फॉर्म भरलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी. अगोदर तुम्हाला अदर जिल्ह्यांची माहिती मी देऊन देतो. तुमचं ग्राउंड कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला व हॉल तिकीट कधी येईल ते मी तुम्हाला आता सांगतो. तर व्हिडिओला पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. आता बघा, समोर तुम्ही बघू शकतात पोलीस भरती 2026 मैदानी चाचणी वेळापत्रक जाहीर. आता बघा, जळगावला या ठिकाणी चांगल्या जागा आहे आणि या जळगावचं जे काही ग्राउंड होणार आहे तर ते जानेवारीच्या एंडिंग म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचं धुळ्याचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी जानेवारी एंडिंग म्हणजे फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगरचं सुद्धा तीच या ठिकाणी प्रोसेस आहे. आता तुम्ही म्हणाल सर प्रत्येक जिल्ह्याचं ग्राउंड एकाच महिन्यात कसं होईल. आता बघा, ज्या ठिकाणी कमी जागा आहे, आता समजा या ठिकाणी जे काही जळगाव, धुळे, अहिल्यानगर, नाशिक या ठिकाणी जागा कमी, पुणे, मुंबई या ठिकाणी जागा जास्त आहे, त्याच्यानंतर नागपूरला पण जास्त आहे, मीरा भाईंदरला पण जास्त आहे. मग या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यांची संख्या असते अर्ज करण्याची जास्त आहे. मग त्यांना काय करावं लागतं, नियोजन करावं लागतं की रोज एवढ्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड घ्यायचं, त्याच्यानंतर ग्राउंड तयार करावं लागतं गोळा, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याची, महिलांची सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी सोय करावी लागते. त्याच्यासाठी या प्रोसेसला वेळ लागतो. जर कमी विद्यार्थी असले तर त्या ठिकाणी तुम्ही ग्राउंड द्यायला बिंदास जाऊ शकतात, कमी कालावधीमध्ये प्रोसेस पूर्ण होते. परंतु मुंबईसारख्या सिटीमध्ये विद्यार्थ्यांची जाण्याची, राहण्याची आणि मुंबईमध्ये महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड 3-4 ठिकाणी तुमचं होतं. विद्यार्थ्यांना माहिती नसतं की हे स्थळ, आता समजा नायगाव आहे तर नायगावला ग्राउंड, आता जुने विद्यार्थी असतील म्हणून ठीक आहे, पण काही विद्यार्थ्यांना माहिती नाही की नायगाव कुठं आहे, मग ग्राउंडला कसं जायचं काय, हे पूर्णपणे नियोजन असतं आणि पूर्णपणे ॲड्रेस देण्यात आलेला असतो. सांगण्याचा मुद्दा असा आहे की जे लहान ठिकाणी, ज्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये कमी जागा आहे तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे. ठीक आहे. आता पुढं बघा, छत्रपती संभाजी महाराजचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी लवकर होणार आहे, त्याची पण डेट जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जालन्याचं सुद्धा या ठिकाणी जवळपास 28 तारखेदरम्यान म्हणजे 28 जानेवारीच्या दरम्यान अपडेट पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर बीड आहे, धाराशिव आहे, याचंसुद्धा त्याच वेळेस पाहायला भेटणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे पुण्याचं जे काही ग्राउंड होणार आहे ते मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. मार्च महिन्यामध्ये कारण तिथं 1,00,000च्या वरती अर्ज आलेले, तिथंसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे म्हणून प्रोसेसला वेळ लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचं सोलापूर, नागपूर या ठिकाणी जागा जास्त आहे, याचंसुद्धा ग्राउंड फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर समोरचे जिल्हे तुम्हाला पाहायचे सातारा, सांगली वगैरे. आता आला आपलं CP मुंबई. महत्त्वाचं म्हणजे CP मुंबईचाच विद्यार्थ्यांचा
या ठिकाणी प्रश्न असतो. तर CP मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर CP मुंबईचं ग्राउंड जवळपास मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो की मागच्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांचं या ठिकाणी भरती झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे आणि ते फेब्रुवारी मार्चमध्ये कंप्लीट होईल. त्याच्यानंतर विद्यार्थी येतील मुंबईला. आता त्यांचं ट्रेनिंग चालू आहे सोलापूरला. मग महत्त्वाचं ते विद्यार्थी तिथं येऊन ग्राउंड तयार करतील. त्याच्यानंतर तुमच्या ग्राउंडची प्रोसेस सुरू होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं ग्राउंड दरवर्षी लेटच होतं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर तुम्हाला जवळपास 3 महिने अजून वेळ शिल्लक आहे. 3 महिन्यानंतरच मुंबईचं ग्राउंड सुरू होणार आहे. आता विद्यार्थी म्हणतील सर रोज किती विद्यार्थ्यांना बोलवतील व हॉल तिकीट कधी येईल. आता समजा तुमचं ग्राउंड या ठिकाणी एप्रिल किंवा या ठिकाणी मे महिन्यामध्ये असेल तर तुमचं जवळपास समजा जर या ठिकाणी 15 तारखेला ग्राउंड होणार आहे तर 11 ते 12 तारखेला म्हणजे 11 ते 12 एप्रिलपर्यंत तुमचं हॉल तिकीट येईल आणि 15 एप्रिलपासून ग्राउंड सुरू होईल. हे मी तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये अपडेट देतोय. आता तुम्ही म्हणाल सर रोज किती विद्यार्थी ग्राउंड देतील. मग या ठिकाणी महिलांचं ग्राउंड वेगळं होतं आणि पुरुषांचं वेगळं. मग जवळपास रोजच्या या ठिकाणी जर समजा 2000 विद्यार्थी पकडले. आता त्याच्यामध्ये पण प्रोसेस असती. आपण आता मागच्या वेळेस चंद्रपूरचं वेळापत्रक पाहिलं. काही विद्यार्थी या ठिकाणी 800 मागवले. त्याच्यानंतर समोरच्या दिवशी 1000 विद्यार्थी मागवले. मग आकडा वाढतो. काही वेळेस या ठिकाणी 1500 मागवतील म्हणजे एका बॅचमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये मागवतील 2000. तर असे 3 ते 4 ठिकाणी मुंबईचं ग्राउंड होतं. मग या ठिकाणी रोज 5-6 हजार विद्यार्थ्यांचं ग्राउंड पूर्णपणे घेतलं जाणार आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं आणि वेळ जी काही आहे सकाळी 5 वाजेपासून तुमच्या ग्राउंडला सुरुवात होते. वेळ तुमची या ठिकाणी सकाळी 5 वाजेपासून सुरू होते. हॉल तिकीट ग्राउंडच्या 2-3 दिवस अगोदर येतं. त्याच्यानंतर रोजचे 5000 विद्यार्थ्यांचं 5-6 हजार विद्यार्थ्यांचं ग्राउंड होईल आणि ग्राउंडमध्ये आधुनिक तंत्रज्ञान असेल. आता विद्यार्थी म्हणत होते सर ग्राउंडमध्ये कसा घोटाळा होतो टायमिंगमध्ये. आता मागच्या वेळेस विद्यार्थी म्हणायचे सर या ठिकाणी ग्राउंडमध्ये जे काही चिपा बसवल्या जातात स्कॅनर बसवले जातात त्याच्यामध्ये वाढीव टाईम होता. कारण मी एवढ्या टायमात माझं ग्राउंड पूर्णपणे कंप्लीट करतो. मग ते या ठिकाणी 100 मीटर असो किंवा या ठिकाणी जवळपास 1600 मीटर असो महिलांसाठी 800 मीटर असो. तर याच्यामध्ये काही घोटाळा होतो असं होतं तसं विद्यार्थी या ठिकाणी सांगत होते. परंतु याच्यामध्ये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छुके की तुम्हाला तयारी करावी लागेल. अदरवाईज त्या ठिकाणी डिवाईस आहे आणि ते डिवाईस जे काही आहेत तंत्रज्ञान ते तुमचं या ठिकाणी अतिशय सुलभ आणि चांगल्या पद्धतीने ग्राउंडची प्रोसेस पार पडायला पाहिजेत. वेळेच्या आत पार पडायला पाहिजेत. त्याच्यासाठी ते बसवण्यात येणार आहे. गोळाफेक असो त्याच्यानंतर 100 मीटर असो 800 मीटर असो किंवा 1600 मीटर असो पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल. तर सांगण्याचा मुद्दा एकच आहे की प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस असेल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. अदरवाईज तुम्ही कुठलंही काहीच करू शकत नाही आहे. हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. ग्राउंडची पण प्रॅक्टिस करा. वाटलंच तर 2 वेळेस प्रॅक्टिस करा आणि लेखी परीक्षेची पण. ठीक आहे. आता समोरचं मुंबईचं मी तुम्हाला बोललो. मुंबईचं जे काही ग्राउंड होणार आहे ते एप्रिल महिन्यानंतर होणार आहे. शुअर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो एप्रिल महिन्याच्या नंतर मुंबईचं ग्राउंड फायनली सुरू होणार आहे. कारण मी ऑफिशियल अपडेट काढून आणलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचे जिल्हे रायगड पालघर सिंधुदुर्ग मीरा भाईंदरची सुद्धा तीच कंडिशन आहे. मार्च महिन्यानंतर ग्राउंडला सुरुवात होणार आहे. आणि जे मी तुम्हाला रेग्युलर जिल्हे सांगितले समजा रायगड पालघर मीरा भाईंदर त्याच्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं फेब्रुवारीमध्ये ग्राउंड सुरू होणार आहे. ठाणे यवतमाळ अमरावती यांचंसुद्धा ग्राउंड कधी सुरू होणार आहे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये. म्हणजे जानेवारीच्या एंडिंगपर्यंत आपल्याला ऑफिशियल अपडेट आणि वेळापत्रक पाहायला भेटणार आहे. तर सांगण्याचा मुद्दा एकच होता. यामध्ये सर्व जिल्हे देण्यात आलेले आहे मित्रांनो. यवतमाळ वाशिम गडचिरोली हिंगोली नांदेड भंडारा सातारा पिंपरी चिंचवड त्याच्यानंतर समोरचे सगळं या ठिकाणी जिल्हे देण्यात आलेले आहेत. आता बघा हे आपलं चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. गव्हर्नमेंट जॉब गुरुजी या ठिकाणी गणेश पवार सर संपूर्ण ऑफिशियल अपडेट मी तुम्हाला देत असतो. आपला नंबर पण देण्यात आलेला आहे. तुम्हाला पोलीस भरती संदर्भात कुठलीही अडचण असेल काही डाऊट असेल तर बिंदास कमेंटमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही SMS करू शकतात. त्याच्यानंतर महिलांना 30% आरक्षण प्रमाणपत्र लागेल का हे सुद्धा मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर एकच गोष्ट लक्षात घ्या तुमचं जे काही ग्राउंड होणार आहे जे लहान जिल्हे जिथं जागा कमी आहे त्या जिल्ह्यांचं ग्राउंड जानेवारी एंडिंग ते फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुणे मुंबई मीरा भाईंदर नागपूर ज्या ठिकाणी जास्त जागा आहे यांचं जे काही ग्राउंड होणार आहे तर हे ग्राउंड होणार आहे मार्च एप्रिल महिन्यामध्ये. त्याच्यामुळं जास्तीत जास्त तयारी करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर सर्वांना रिक्वेस्ट आहे आतापासूनच तयारी करा. 2-2 वेळेस प्रॅक्टिस करा. अभ्यास पण करा. असं नाही की फक्त ग्राउंडचीच तयारी करायची आहे. जर तुम्हाला पोलीस दलामध्ये भरती व्हायचं आहे तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जास्त मार्क लागणार आहेत. कारण यावर्षी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. नंबर देण्यात आलेला आहे. व्हिडिओला लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.